आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत विद्यमान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी दंड ठोपटले होते। त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत दानवेंचा प्रचार माजी मंत्री अर्जुनराव खोतकर करणार का, या प्रश्नाचे खोतकर यांनी दिलेले हे उत्तर। रावसाहेब दानवे पाटील यांच्या विरोधात दंड थोपटले होते। आता या वर्षी तुम्ही त्यांचा प्रचार करणार आहात का? नाही, आता आमची युतीच आहे ना, भाजप सेना आणि राष्ट्रवादी युती आहे। भाजप सेना युती असल्यामुळे साहजिकच मला जे काही माननीय एकनाथ शिंदे सांगतील ते करावं लागेल। नाही, आता माझा स्वभाव माझ्या स्वभावाप्रमाणे मी वागतो, त्यांचा स्वभाव तसा आहे त्या स्वभावाने ते वागतात, त्याला काय। भाऊ, तुम्ही शहरात आणि विकास कामं केलं दाखवले, मात्र जालन्याचे आमदार साहेब म्हणतात की तुम्ही विकास कामच केले नाही, कारण साधा रस्ता नाही करता। लहान पोराच्या लागत नाही, लेकरांच्या नदी लागत नाही। दरम्यान लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने विद्यमान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना तिकीट जाहीर झाले आहे आणि त्यांच्या प्रचाराचे नारळ फुटण्यापूर्वीच शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे। ही नाराजी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्यापर्यंत पोहोचली आहे आणि त्या संदर्भात खोतकर हे काय निर्णय घेतात याकडेही आता कार्यकर्त्यांचे लक्ष आहे। ठिकाणी शिवसेनेच्या प्रतिनिधींना, पदाधिकाऱ्यांना सन्मानजनक वागणूक मिळाली नाही अशा तक्रारी होत्या तुमच्या पदाधिकाऱ्यांच्या, तुमच्या कानावर काही आलं आहे का? हो, मला जिल्हा प्रमुख आहे, संपर्क प्रमुख आहे, शहर प्रमुख दोन्ही आमचे विष्णू आणि पवार त्या सर्वांना सांगितलं की बाबा बाकी इतर पक्षांच्या लोकांचे नाव आहेत जे आपल्यासोबत युतीमध्ये नाहीत आणि आपल्याच पक्षाच्या लोकांचे युतीमध्ये असताना सुद्धा आपल्या लोकांचे नावं नाहीत। तर या संदर्भात आम्ही नाराजी व्यक्त केली त्यांच्याकडे योग्य मार्गाने। असं आमच्या पदाधिकाऱ्यांना डावलं तर आम्ही येणार नाही कार्यक्रमाला, आणि फक्त माझं नाव होतं पण पदाधिकाऱ्याचं नाव न टाकल्यामुळे आम्ही गेलो नाही पुढे। काही कार्यक्रमात तुम्ही पण नव्हते? नाही गेलो, माझं नाव होतं त्या कार्यक्रमात, पण पदाधिकाऱ्याचं, माझ्या पदाधिकाऱ्याचं नाव नसेल तर मी ते कसं जायचं। मग असंच आता भविष्यात निवडणुका आहेत, 2 महिने चालणार आहे, तर त्यावेळेस सुद्धा हे चित्र पाहायला मिळेल का? असं योग्य ठिकाणी नाराजी व्यक्त केलेली लोक काय